बल खा के लहरा के दिल को जला के। जय शिवराय भावना। तर काही अशा प्रकारचे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स कशा प्रकारे बनवायचे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहू। तर आपल्या व्हिडिओ एडिटिंगसाठी लागणारे ॲप्लिकेशन म्हणजेच कॅपकट। तर सर्वात पहिले आपल्याला VPNला कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर कोणतेही VPN कनेक्ट करू शकता। VPNला कनेक्ट करून घ्यायचं आहे। तर कनेक्ट केल्यानंतर आता आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही अशा प्रकारे आपल्याला इंटरफेस दिसणार आहे। इथे दिसेल आपला न्यू प्रोजेक्ट, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर सर्वात पहिले आपला व्हिडिओला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर जी व्हिडिओची साऊंड आहे याला म्यूट करायची आहे। म्यूट केल्यानंतर खाली दिसेल आपल्याला ॲड ऑडिओ, त्याच्यावरती जायचं आहे। तर आता आपल्या सॉन्गला ॲड करायसाठी खाली दिसेल ॲड ऑडिओ, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर इथं दिसेल एक्स्ट्रॅक्ट, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर आपल्या सॉन्गला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही सॉन्गसुद्धा ॲड करू शकता। तर बघू शकता काही अशा प्रकारे मी सॉन्गला ॲड करून घेतलं आहे। तर आता या सॉन्गमध्ये आपल्याला बीट ॲड करायची आहे। तर बीट ॲड करण्यासाठी साईटला यायचं आहे। साईटला आल्यानंतर इथं दिसेल आपल्याला बीट्स, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर ऑटो जनरेट बीट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपले बीट ॲड झालेले आहे। तर डन करायचं आहे। डन केल्यानंतर समोर यायचं आहे। तर इथं आपला सीन चेंज होणार आहे। तर वरच्या साईडला सीन चेंज नाही होणार आहे। तर सर्वात पहिले आपले जे ऑडिओ याला लास्टला यायचं आहे आणखी मागच्या साईडला आणायचं आहे। तर काही अशा प्रकारे जिथं सीन चेंज होत आहे तिथं आणायची आहे। तर बघू शकता इथं सीन चेंज होत आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आणखी ऑडिओला सेट करायचं आहे। सेट केल्यानंतर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर जे एक्स्ट्रा क्लिप आहे याला डिलीट करण्यासाठी सिम्पली आपल्या ऑडिओवरती यायचं आहे। ऑडिओवरती आल्यानंतर आता आपल्या व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्यानंतर खालच्या साईडला दिसेल स्प्लिट करायचं आहे आणखी जो एक्स्ट्रा पार्ट आहे याला डिलीट करून घ्यायचा आहे। डिलीट केल्यानंतर आता जे ऑडिओला याला समोर घ्यायचं आहे। समोर आल्यानंतर जिथं आपला सीन चेंज होत आहे तिथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणखी आपल्या बीटच्यानुसार व्हिडिओला कट करून घ्यायचं आहे। तर चला ॲड करून घेऊ। तर चला कट करून घेऊया। तर बघू शकता काही अशा प्रकारे व्हिडिओला कट करून घ्यायचं आहे। तर कट केल्यानंतर समोर यायचं आहे। समोर आल्यानंतर जी आपली स्टार्टिंगची व्हिडिओ आहे त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर ॲनिमेशन, तर ॲनिमेशनवरती आल्यानंतर आपला टेक्स्ट रेट ॲनिमेशनला ॲड करून घ्यायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर त्याच्यावरती गेल्यानंतर हे दोन व्हिडिओ याच्यावरती आपल्याला ॲनिमेशनला ॲड करायचं नाही, याच्यावरती आपल्याला इपिक अप्लाय करायचं आहे। तर इपिक अप्लाय करण्यासाठी सिम्पली समोर यायचं आहे आणखी आपला राईट आपल्या बीट मार्कवरती चालला यायचं आहे। आल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर खाली दिसेल इफेक्ट, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट, व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर खालच्या साईडला यायचं आहे। खालच्या साईडला आल्यानंतर इथं आपल्याला शेक इफेक्ट दिसेल, त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर जे इफेक्टची साईज आहे याला इन्क्रीज करायचं आहे आणखी लहान करायचं आहे। तर आता या इफेक्टची आपल्याला सेटिंग अप्लाय करायचं आहे। तर सेटिंग अप्लाय करायसाठी खाली दिसेल ॲडजस्टमेंट, त्याच्यावरती जायचं आहे। त्याच्यावरती गेल्यानंतर याची जी स्पीड आहे याला फुल करून घ्यायचं आहे। एकदम फुल केल्यानंतर ज्याची इंटेन्सिटी आहे याला 60 करून घ्यायचं आहे। 60 केल्यानंतर डन करायचं आहे। डन केल्यानंतर याला डुप्लिकेट करायचं आहे। डुप्लिकेट केल्यानंतर याला दुसऱ्या व्हिडिओवरती पण अप्लाय करून घ्यायचं आहे।
तर काही अशा प्रकारे दोन्ही इफेक्टवरती आपल्याला शेकला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अप्लाय केल्यानंतर याच्यानंतरची जे व्हिडिओ क्लिप आहे याच्यावरती आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर ॲनिमेशन ॲड करण्यासाठी आपल्या व्हिडिओवरती जायचं आहे. व्हिडिओवरती गेल्यानंतर ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आपल्याला कॉम्बोवरती जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर मी ज्या इफेक्टला अप्लाय करायचं आहे त्याच इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या साईडला दिसेल आपला पेंडुलम इन पेंडुलम आउट. पेंडुलम इनला ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर दुसऱ्या व्हिडिओ क्लिपवरती जायचं आहे. क्लिपवरती गेल्यानंतर ॲनिमेशन पेंडुलम आउट या इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे. या ॲनिमेशनला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर काही अशाच प्रकारे आणखी या दोन्ही व्हिडिओवरती या इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारे ॲनिमेशनला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अप्लाय केल्यानंतर याच्यानंतर जे व्हिडिओ क्लिप आहे याच्यावरती आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचं आहे. ते सिम्पली समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर याची डुप्लिकेट करायचं आहे. तर काही अशा प्रकारे शेक इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अप्लाय केल्यानंतर आता जी सेकंड लास्टवाली आपली व्हिडिओ क्लिप आहे याच्यावरती जायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इनवरती यायचं आहे. इनवरती आल्यानंतर खालच्या साईडला यायचं आहे. खालच्या साईडला आल्यानंतर इथे दिसेल आपल्याला हार्ट. तर या ॲनिमेशनला ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड केल्यानंतर डन करायचं आहे. तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्याला ॲनिमेशन ॲड झालेलं आहे. त्याच्यानंतर जी व्हिडिओ क्लिप आहे याच्यावरती आपल्याला स्लोमो आणि ॲनिमेशन ॲड करायचं आहे. तर सर्वात आधी आपण स्लोमोला ॲड करून घेऊया. तर स्लोमोला ॲड करायसाठी आपल्या व्हिडिओ क्लिपवरती जायचं आहे. क्लिपवरती गेल्यानंतर आपल्या दुसऱ्या बीटमार्कवरती यायचं आहे. दुसऱ्या बीटमार्कवरती आल्यानंतर स्प्लिट करायचं आहे. केल्यानंतर आता आपल्या व्हिडिओवरती जायचं आहे. व्हिडिओवरती गेल्यानंतर स्पीडवरती जायचं आहे. स्पीडवरती गेल्यानंतर इथं आपल्याला दोन ऑप्शन दिसतील. एक नॉर्मल, दुसरा कव, तिसरा वेलोसिटी इफेक्ट. तर आपल्याला सिम्पली कववरती जायचं आहे. कववरती गेल्यानंतर आपल्याला लास्टला यायचं आहे. लास्टला आल्यानंतर फास्ट इन याच्यावरती जायचं आहे. याच्यावरती गेल्यानंतर एडिटवरती जायचं आहे. एडिटवरती गेल्यानंतर आपल्याला काही अशा प्रकारे ग्राफ दिसून येईल. जसा मी ग्राफ सेट करत आहे तसंच तुम्हाला ग्राफ सेट करून घ्यायचं आहे. सर्वात आधी याच्यावरती जायचं आहे. या बीटला डिलीट करायचं आहे. केल्यानंतर याच्यानंतरची जे बीट्स आहे याला काही अशा प्रकारे खालच्या साईडला सेट करून घ्यायचं आहे. केल्यानंतर जी लास्टची बीट्स आहे त्याला खालच्या साईडला सेट करून घ्यायचं आहे. केल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर आता जे 2 नंबरवाला बीट आहे त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर इथं स्प्लिट करायचं आहे. केल्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट आहे याला डिलीट करून घ्यायचा आहे. डिलीट केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपली व्हिडिओ स्लो झाली आहे. पण हे स्मूथ नाही आहे. तर स्मूथ करायसाठी पुन्हा आपल्या व्हिडिओवरती जायचं आहे. व्हिडिओवरती गेल्यानंतर स्पीडवरती जायचं आहे. स्पीडवरती गेल्यानंतर कववरती गेल्यानंतर पुन्हा एडिट्सवरती जायचं आहे. एडिट्सवरती गेल्यानंतर खालच्या साईडला आपल्याला एक ऑप्शन दिसेल स्मूथ स्लोमो. त्याच्यावरती जायचं आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर बेटर क्वालिटी याला सिलेक्ट करून डन करून घ्यायचं आहे. डन केल्यानंतर बघू शकता काही अशा प्रकारे आपला स्लोमो ॲड झालेला आहे. तर काही अशाच प्रकारे आपल्याला बीटनुसार व्हिडिओ क्लिपला सेट करून घ्यायचं आहे. तर चला सेट करून घेऊया. तर काही अशा प्रकारे आपल्या समध्या व्हिडिओला स्लो मोशनमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड केल्यानंतर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर आता आपल्या व्हिडिओवरती आपल्याला ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. तर ॲनिमेशन ॲड करायसाठी आपल्या व्हिडिओवरती जायचं आहे. व्हिडिओवरती गेल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. तर ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इथं आपल्याला 2 नंबरला एक ॲनिमेशन दिसणार आहे. इनफोल्ड या ॲनिमेशनला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर डन करायचं आहे. डन केल्यानंतर काही अशा प्रकारे हा ॲनिमेशन आपल्या समध्या व्हिडिओवरती अप्लाय करून घ्यायचं आहे. तर काही अशा प्रकारे ॲनिमेशनला ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड केल्यानंतर आपले इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स बनून झालेले आहे. तर व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर